नमस्कार. बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं, की हात वर उचलताना खांदा दुखतो किंवा हात सरळ होत नाही किंवा बऱ्याचदा होतं असं, की हात सरळ होतो, पण असा होतो या अँगलमध्ये आणि मागे जात नाही. मागे करताना दुखतो. ही लक्षणं बऱ्याचदा फ्रोझन शोल्डरची असू शकतात. तर फ्रोझन शोल्डर होऊ नये ह्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून 3 एक्सरसाइजेस आज आपण करणार आहोत. आजच्या तिन्ही व्यायामांसाठी आपल्याला एक भिंत लागेल. व्यायाम क्रमांक 1, पाठ भिंतीला टेकवायची, पावलं थोडी लांब चालतील, दोन्ही हात असे टेकवायचे. ही आयडियल पोझिशन आहे. तुमचे खांदे, कोपरं आणि हाताची बोटं सगळी भिंतीला चिकटलेली पाहिजे आणि डोकं मागे टेकवायचं. दोन्ही हात वर न्यायचे आणि खाली आणायचे, परत वर न्यायचे आणि खाली आणायचे. ह्याच्यात बऱ्याचदा होऊ असं शकतं की पूर्ण सगळे हात मागे टेकत नाहीयेत. हरकत नाही. पहिली स्टेप म्हणून तुमचं जेवढे हात मागे टेकतायत तेवढे टेकवून हँड्स अप अँड डाऊन करायचा. व्यायाम क्रमांक 2, भिंतीला साईडवेज उभं राहायचं. हाताचा पूर्ण तळवा भिंतीला टेकवायचा आणि हात भिंतीला स्लाइड करत करत भिंतीकडे जायचं आणि लांब यायचं. जास्तीत जास्त भिंतीजवळ जा आणि लांब या. व्यायाम क्रमांक 3, दोन्ही हाताचे तळवे भिंतीला टेकवायचे अशा प्रकारे आणि भिंतीकडे चालत जायचं. छाती टेकवायची आणि परत मागे यायचं, परत पुढे जायचं, मागे यायचं. हे तिन्ही व्यायाम प्रकार आपल्याला 10-10 वेळा करायचे. व्यायाम क्रमांक 2 मध्ये उजव्या हाताची 10 रेपिटेशन्स आणि डाव्या हाताची 10 रेपिटेशन्स करायची. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींबरोबर नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा की हे उपयोगी वाटलं का, आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.